मंडळी, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली टेस्टी लुडन्स रेसिपी. मग काय, जास्त काही नाही हो. कढई घ्यायची, त्यामध्ये पाणी घालून त्याच्यात तेल आणि मीठ घालून अशा पद्धतीने मार्केटला मिळणारे लुडन्स ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे. ते असे छान मोकळे झाले की त्याला आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे, जेणेकरून त्याचे सगळं पाणी ना निघून जायला. असंच बाउल असलं की ते आणखी छान आहे. तर मग काय, कढई घ्यायची, त्याला तापवायची, मग मोहरीचा तडका द्यायचा. त्यानंतर आपल्याला लसूण घालायचे आणि असे सगळे व्हेजिटेबल आहेत ना असे लांब लांब आपल्याला कापून घ्यायचे आणि एक एक करून सगळं आपल्याला घालायचं. ते लसूण लाल झाले की कांदा घालायचा, उभा चिरलेला, त्याला छान परतून घ्यायचं आपल्याला लाल होईपर्यंत. कांदा आपला परतून झाले की लगेच आपल्याला हिरवी मिरची घ्यायची, तिला देखील अशीच लांब कापून घ्यायची आणि तिला पण छान आपल्याला परतून घ्यायची. मग काय, शिमला घालायचा, शिमल्याला देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. शिमला आपलं छान परतून झाला की पत्ताकोबी घ्यायची, पत्ताकोबीला देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि पत्ताकोबी झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे लास्ट, आणि टोमॅटो आपला देखील आपल्याला छानपैकी असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला ना थोडं मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपले जे सगळे व्हेजिटेबल आहेत ना ते मऊ शिजून व्हायला हवे. आणि थोडंसं आपल्याला 5 मिनटं आपल्याला झाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या भाज्या छान अशा मऊ होतील. मग काय, एकदा पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि हलवून झाले की सगळे आपल्याला सॉसेस घालायचे, जसे चिली सॉस, शेजवान सॉस आणि आपला टोमॅटो सॉस. मी 3 सॉस घातले आहे. तुम्हाला आणखी कोणता सॉस आवडत असेल तर तुम्ही तो घालू शकतात. बघा, अशा पद्धतीने सॉस घालून झाले की आपल्याला छान याला हलवून घ्यायचं आहे. आणि सगळे व्हेजिटेबल त्या सॉसमध्ये मिक्स झाले की मग काय, आपले लुडन्स आपल्याला असे थोडे थोडे करून आपल्याला सोडायचे आहे आणि त्याला खालीवर करून घ्यायचे. तर बघा मंडळी, असंच आपले झटपट आणि कमी वेळात आपले लुडन्स तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट